आज रविवार सुट्टीचा दिवस होता. म्हणलं घरापुढं खरीप वगैरे टाकून घ्यावं. मग डायरेक्ट सेठ लोकांना फोन केला. म्हणजे कोण? शुभम भांडवलकर सेठ लोक. त्यांना फोन केला. फोन केल्यानंतर डायरेक्ट शुभम सेठ त्यांची JCB घेऊन आले. JCB घेऊन आल्यानंतर शुभम सेठ म्हणले जरा तुमचं खरीप जरा थोडंसं चढालं आहे, म्हणजे खाली लावून ते आपल्याला थोडासा रस्ता करावा लागेल. मग शुभम सेठने रस्ता चालू केला करण्यास. रस्ता वगैरे केला, लिंबाचे 2-3 फाटे टाकले. मग मी जरा थोडी काडीपेटी घेऊन आलो. काडीपेटी घेऊन आल्यानंतर पानकाजाळ लय साचलं होतं. रानात लय पाऊस होता झाला होता, त्यामुळे पानकाजाळ मग पेटवलं वगैरे. पेटवल्यानंतर शुभम सेठनी डायरेक्ट ट्रॅक्टर बोलवला. ट्रॅक्टर बोलवल्यानंतर शुभम सेठनी डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये चालू केलं भरण्यास खरीप. मस्तपैकी शुभम सेठ खरीप वगैरे भरत होते. मी तिथं त्यांच्या शेजारीच बसलो होतो. शुभम सेठ म्हणत होते, बाबा कसं काय आज काय नियोजन चाललंय कशामुळं? म्हणलं नियोजन काय नाही, म्हणलं जरा घरापुढं थोडीशी स्वच्छता करावी. मग मस्तपैकी टायली घेऊन घरी आलो. म्हणजे मी नाही आलो, त्यांचा ड्रायव्हरच आला. मस्त टायलीचा खरीप बिरीप टाकलं. टाकल्यानंतर असे मस्त एक 7-8 टायल्या टाकत होतो. छानपैकी टाकून वगैरे घेत होतो आणि काम चालूच होतं. कारण का तर आपल्या ब्लॉकमध्ये थोडासा मिनी ब्लॉक असल्यामुळं पूर्ण पार्ट घेता येत नाही. मग शुभम सेठकडे आलो. कसे शुभम सेठ हँडसम दिसतात का नाही? पुढचा पार्ट 100% येईल मित्रांनो. बघा.